नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत मँगलोरची अतिशय पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपी जॅकफ्रूट गट्टी किंवा पेलाकाय गट्टी. पिकलेल्या फणसाचा गोडवा, नारळाची चव आणि वेलचीचा सुगंध यांचा अप्रतिम संगम असलेला हा पदार्थ खास पावसाळ्यात किंवा फणसाच्या हंगामात बनवला जातो. पारंपरिक पद्धतीने ही गट्टी सागवानाच्या पाण्यात गुंडाळून वाफवली जाते, त्यामुळे तिची चव आणि सुगंध आणखीन खुलतो. तर चला अजिबात वेळ न दवडता पाहूया ही मँगलोरची स्पेशल फणसाची गट्टी कशी बनवायची. यासाठी लागणार आहे 2 कप तांदूळ. हे तांदूळ स्वच्छ धुवून 4 ते 5 तासांसाठी पाण्यात भिजत ठेवायचे आहे. 2 कप फणसाचा गर लागणार आहे. फणसाच्या बिया काढून ते गरे आपण मिक्सरला लावून अशा प्रकारे पेस्ट करायची आहे. 1 कप किसलेले ओले खोबरे, 1 कप चिरलेला गूळ आणि चवीनुसार मीठ. सर्वात प्रथम आपण हे भिजवलेले तांदूळ पाणी न घालता मिक्सर मधून बारीक वाटून घेणार आहोत. हे बघा, हे बारीक वाटून झाले आहे. आता आपण यामध्ये फणसाचा गर घालणार आहोत आणि ते सुद्धा बारीक वाटून घेणार आहोत. आता हे बघा, हे मिक्सर मधून चांगले बारीक वाटून झाले आहे. आता याच भांड्यामध्ये आपल्याला 1 कप किसलेले ओले खोबरे, 1 कप चिरलेला गूळ आणि चवीनुसार मीठ घालून बारीक वाटून घ्यायचे आहे. आता हे चांगले बारीक वाटून झाले आहे. आपण त्याला एका भांड्यामध्ये काढूया. हे बघा, हे मिश्रण इतपत घट्ट असले पाहिजे. आता इथे मी केळीची पानं वापरली आहे. चौकोनी आकारात ही केळीची पानं कापून त्याला स्वच्छ धुवायची आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण ठेवायचे आहे आणि त्याला पाण्याच्या साह्याने बंद करायचे आहेत. हे अशा प्रकारे. आता हे एका चाळणीवर ठेवायचे आहे, कारण हे आपल्याला वाफवायचे आहेत. जर तुमच्याकडे केळीची पाने नसतील तर इडलीच्या ताटलीतही वाफवू शकता. हे मिश्रण खूप पातळ वाटल्यास थोडे तांदळाचे पीठ घालायचे. मिश्रण इडलीच्या पिठापेक्षा थोडे घट्ट असावे. अशा प्रकारे मी सर्व पाने बांधून घेतली आहे. आता आपण ती वाफवून घेऊया. एका टोपामध्ये पाणी घेऊन ते पाण्याला उकळ आली की यावर चाळण ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवायचे आणि मोठ्या आचेवरती 20 ते 25 मिनिटांसाठी हे वाफवून घ्यायचे. गट्टी शिजली आहे का हे सुरी किंवा टूथपिक घालून तपासायचे. स्वच्छ बाहेर आली तर गट्टी तयार आहे. आता गॅस बंद करूया आणि थंड होऊ देऊया. थोडी थंड झाल्यावर काप करून सर्व करायचे. तर मित्रांनो, पारंपरिक आणि स्वादिष्ट मँगलोर स्टाईल फणसाची गट्टी तयार आहे. फणसाचा नैसर्गिक गोडवा, नारळाची चव आणि वेलचीचा सुगंध यामुळे हा पदार्थ खूपच मऊ, स्वादिष्ट आणि सुगंधी लागतो. फणसाचा हंगाम असेल तर रेसिपी ही नक्की करून पहा आणि आपल्या कुटुंबासोबत तिचा आनंद घ्या. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा चविष्ट पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना कमेंट्स मध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.